मतदार म्हणून आपलं नाव प्रत्येक यादीत असतं, बूथ वाईज असतं आणि आत्तापर्यंत आपण तसं मतदान करत आलेलो आहे. यंदा पहिल्यांदा असं झालेलं आहे की भाजपचे असतील, मिंदेंचे असतील, ही टोळी निवडणूक आयोगात बसून ठराविक लोकांना ह्या बूथमधनं काढायचं आणि त्या बूथमध्ये न्यायचं, इकडचं संतुलन हलवायचं, तिकडचं संतुलन हलवायचं, किंवा चला ही लोकं हे बूथ आपल्यासाठी स्ट्रॉंग आहेत तर हे स्ट्रॉंगवाले बूथ आपण ह्या सीटमधून काढून दुसऱ्या सीटमध्ये द्यायचे, जेणेकरून विरोधी पक्षांच्या सीट पडतील, स्वतःच्या सीट जिंकून येतील, ज्या स्वतःच्या सीट थोड्या डगमगीत आहेत त्या भक्कम करून घेऊ. हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी निवडणूक आयोगाने 7ची यादी 14 ढकलली, 14ची यादी काल ढकलली आणि काल देखील जी यादी आलेली आहे ती मशीन रिडेबल नाही. आमच्या प्रामुख्याने 2 मागण्या असतील, आम्ही तो ऑब्जेक्शन टाकत आहोतच. सगळे इतर राजकीय पक्षांशी आम्ही बोलणार आहोत. ह्याच्यात जर भाजपला खरोखर लोकशाही वाचवायची असेल त्यांचं पण आम्ही स्वागत करतो. पण निवडणूक आयोगाने हा जो गोंधळ घातलेला आहे त्याच्यात 2 कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे इनकॉम्पिटन्स, त्यांना काम करता येत नाही. जर निवडणूक आयोगाच्या लोकांना किंवा त्यांचा जो स्टाफ असेल किंवा त्यांचे जे आयुक्त असतील ते इनकॉम्पिटंट असतील, त्यांना काम करता येत नसेल तर तातडीने त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे, घरी बसवणं गरजेचं आहे. पण हे जर मुद्दाम झालं असेल, एखाद्या पक्षाला मदत करण्यासाठी झालं असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा टाकून त्यांना जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण हे आपल्या साध्या सामान्य माणसाचा, नागरिकाचा मतदानाचा अधिकार खेचून घेण्याचा प्रयत्न होतो, तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. आणि मुंबईत ठराविक पक्षांना, मुंबई किंवा बाकी सगळ्याच शहरांमध्ये असेल, ठराविक पक्षाला मदत होईल असं सगळं हे कटकारस्थान चालू आहे. ते चालू आहे. बरं, आता त्याच्यावर पण दुबार तिबार नावांमध्ये तुम्ही जर यादी बघाल, आम्ही मगाशी हसायला लागलो, ही यादी आहे ना, कुठे दिलं ते, हे आता ह्याच्यात 2 स्टार टाकलेले जे आहेत, कुठे गेले ते, आहे काय, हे सगळे जे 2 स्टारवाले आहेत, नाही दुबार नाही लिहिलं त्याच्यात. आता तुम्हाला बघतो, हे एक आहे शिवराम सुधीर सावंत, 2 स्टार लिहिले, संभाव्य दुबार मतदार. हा, इथे अजून एक आहे हसीनुद्दीन इम्रान अन्सारी, 2 स्टार आहेत, संभाव्य दुबार मतदार. म्हणजे ज्यांना वाटत असेल ह्याच समाज किंवा त्याच समाज, मुद्दामून मी दोन्ही समाजांचं बोललो, दोन्ही मुंबईकर आहेत असावेत असा माझा समज आहे. पण जर निवडणूक आयोगाला एकतर यादी बनवता येत नाही, दुसरं म्हणजे सगळं त्यांच्याकडे जे काही स्टाफ आहे काम करत असताना स्वतः बोलत असतील हे संभाव्य दुबार आहेत, मग तुम्ही नेमकं तिथे बसून ते ऑफिसमध्ये करता काय, पगार कशासाठी घेता? जर हे मुद्दाम केलं गेलं असेल तर त्यावर थेट देशद्रोहाचा खटला टाका. या आधी आपण अजून कशाचं टाकायला पाहिजे? या आधी आपण जर पाहिलं तर पंजाब आणि दिल्लीमध्ये एका निवडणूक अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो सीसीटीव्हीकडे पाहिला, त्याच्यामध्ये अद्याप त्या प्रकारची कारवाई झाली नाही. तुम्हाला वाटतं का त्याची ही मागणी तरी मानली जाईल? देशहितासाठी ही मागणी मान्य असायला पाहिजे. जर खरोखर भाजप पण स्वच्छ हात असतील त्यांचे, कारण मध्ये त्यांनी पण मान्य केलं होतं ना की दुबार तिबार नावं आहेत, त्यांनी तर वाचून दाखवलेलं, मी जसं वरळीचं प्रेझेंटेशन केलं तसं. म्हणजे ते पण मान्य करतात, मग ते पण पप्पू झाले की गप्पू झाले सांगायला पाहिजे त्यांनी. तो वाढवून मिळायलाच पाहिजे. आम्ही उद्याकडे हे सगळं याचं संकलन करून पूर्ण गाडी भरून तिथे आम्ही सगळे हे डॉक्युमेंट्स नेणार आहोत. इतर पण पक्ष जे आमच्या टचमध्ये आहेत, जे विरोधी पक्ष आपण त्यांना बोलतो, पण साधारणपणे आमच्या महाविकास आघाडीतले असतील किंवा इतर जे पक्ष आहेत, मग मनसे आहे, सगळेच आहेत, ह्याच्यावर काम करत आहेत. भाजपने कदाचित काम केलंच असेल कारण त्यांनीच हे घुसवलेले असतील, त्यांना पण माहिती असेल. मुद्दा हाच येतो की ऑब्जेक्शन घेण्यासाठी 7 दिवस पुरेसे आहेत का, हे अभ्यास करण्यासाठी 7 दिवस पुरेसे आहेत का? आता आम्ही काल रात्रभर जागून हे सगळं केलेलं आहे. कॉफीचा पुरवठा जर इलेक्शन आयोग करत असेल तर आम्ही अजून काही दिवस रात्रभर जागू करू. पण 7 दिवस हे सगळं केल्यानंतर पुढचा टप्पा हा येतो की जेव्हा फायनल लिस्ट येईल त्याच्यात पण जर गोंधळ असला तर मग निवडणूक आयोग काय काम करणार? मागणी म्हणजे आहेच आमची की वाढवून द्याच, पण दुसरं म्हणजे मशीन रिडेबल द्या ना. आणि थोडी एवढी किचकट करण्यापेक्षा प्रक्रिया सोपी करून द्या. माझं नाव जर टाईप होत असेल किंवा इपिक नंबर टाईप होत असेल तर मला माझं मतदार कुठे आहे, मतदान कुठे आहे कळू द्या. चोरी पकडली जाईल, चोरी पकडली जाईल म्हणून कुठेही मशीन रिडेबल हे ठेवत नाही.
आम्ही तर ऑब्जेक्शन घेतोय आता सगळीकडे. आता आम्ही अजून मुंबईभरात शोधलेले आहेत, ते लवकरच पुढच्या 7 दिवसात तुमच्या समोर येईल. 2017 मध्ये 91 लाखच्या आसपास मतदान होते, आता ते 1,04,00,000च्या आसपास गेले. एवढ्या 14 लाख जागांची चाळणी करायची आणि त्याच्यात ते आधीची, एवढं तुम्हाला वाटतंय का 7 दिवसात पूर्ण होईल? नाही, ही चाळणीपेक्षा निवडणूक आयोगाचे जे चाळे आहेत त्याची चाळणी करायला आम्हाला त्रास जातो. परत परत तुम्हाला हेच सांगेन मी की घाबरताय कशाला तुम्ही, यादीत घोळ घातलाय कशासाठी तुम्ही. आणि जर तुम्हाला काही चोरी नसेल तुमची तर ठेवा ना मशीन रिडेबल, सोपं करा. तुमचं आता नाव जाऊन सर्च करा बघा BMCच्या वेबसाईटवर, प्रयत्न करा, होणार नाही ते. आणि म्हणून मी प्रामुख्याने हेच सांगेन, पहिलं म्हणजे वेळ वाढवून तर द्याच, दुसरं म्हणजे मशीन रिडेबल करा, पण तिसरं म्हणजे हे जर तुम्हाला संभाव्य वाटत असेल, एक नाव मी मगाशी काढलं ते कुलाबा मतदारसंघात आहे आणि बँड्रा वेस्टमध्ये सेम नाव आहे पण संभाव्य लिहिलेलं आहे. हे जर आम्हाला कळतंय आणि आम्ही शोधू शकतो, तुम्ही का नाही शोधू शकत? तुमच्याकडे तर पूर्ण मास्टर लिस्ट आहे. बरं, हे काही नवीन आत्ताचे मतदार नाही आहेत, हे 1 जुलै 2025च्या आधीची यादी आहे. म्हणजे मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर संपायला आला, मग तुम्ही काय केलं तेवढे दिवस? आणि चोरी नाही, हा गुन्हा नाही तर दुसरं काय? तुम्ही मतदार याद्या घेऊन निवडणूक आयोगाकडे जाणार आहात, म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की आम्ही मोठी गाडी घेऊन जाणार. हो, पण पहिलं म्हणजे आज आम्ही सगळे हे काल रात्री हे सगळ्या याद्या डाउनलोड झाल्या, काही काही तर अजून होत नाही आहेत. ते झाल्यानंतर तर त्याच्यावर अभ्यास चालू आहे, कारण फिजिकली आम्हाला चेक करायला लागतं, कुठेही चुकीचा आरोप होऊ नये ह्याची दक्षता आम्ही जास्ती घेतो, काळजी आम्ही घेतो. आमचे सगळे विभाग प्रमुख असतील, आजी माजी नगरसेवक आहेत, इच्छुक अनेक लोक आहेत, ते पण करतायत. हे सगळेच लोक ह्याच्यात लागलेले आहेत. आदित्यजी, एक रोहित पवारांनी एक ट्विट केलं, इंटरेस्टिंग ट्विट आहे की मुख्यमंत्री म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ गिरीश महाजनांच्या पत्नी, त्यानंतर जयकुमार रावळ यांच्या आई अशांना जे आहे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन दिले. पण बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, पण भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी उचललेला आहे.